साताऱ्यातील वाठार स्टेशन येथे यमाई टेकडी तसेच वाघदेव महाराजांच्या नगरीमध्ये सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन उपसंरक्षक अमोल सातपुते, वृक्षप्रेमी सिने अभिनेते सयाजी शिंदे, कोरेगाव प्रांताधिकारी प्रमोद कुदरे, गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, वाठार स्टेशन मंडल अधिकारी रेश्मा चव्हाण, तलाठी मारी व महसूल सेवक कर्मचारी वाठार स्टेशन ग्रामपंचायत यांच्या हस्ते भव्य वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी यमाई ट्री फाउंडेशनचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यमाई देवी फाउंडेशन आहे, गावाचं नाव काय आहे? वाठार स्टेशनच्या यमाईच्या देवीच्या डोंगरावरती इथं ज्या चैतन्यानं आणि ताकदीनं झाडं लावली, एवढं हार्ड वर्क करून इथं झाडं लावली, त्याबद्दल वाठार स्टेशनच्या सर्व वृक्षप्रेमींचं सगळ्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा। महाराष्ट्राने लक्ष द्यावं, बघावं की इतकं हार्डवर्क करून सुद्धा झाडं लागू शकतात आणि वाढू शकतात। तर त्या सगळ्यांचं अनिल असेल, त्या लोकांनी खूप कष्ट घेतले आणि यांनी पण आईच्या निमित्तानं हे सेवा सुरू केलेली आहे। त्यामुळं झाड ही दुसरी आई आहे, झाड हा दुसरा देव आहे। हे इतकं चांगलं काम करतात, त्याच्याबद्दल खूप आम्हाला आनंद। आणि कलेक्टर साहेब आले, DFO साहेब आले आणि मुख्य म्हणजे गावातले जे चैतन्य आहे, असं चैतन्य मी महाराष्ट्रात कुठं बघितलेलं नाही। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज वाठार गावामध्ये आबालवृद्ध ज्याला म्हणतो ना आपण, पहिलीच्या मुलापासून तर सगळ्यात वयोवृद्ध माणसापर्यंत सगळी गावकरी मंडळी या डोंगरावर जमलेली आहे। यमाई देवीच्या श्रद्धेपोटी असेल किंवा गावावरच्या प्रेमापोटी असेल, वृक्षावरच्या प्रेमापोटी असेल, सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। आणि हा उपक्रम यावर्षी सुरू झालेला नाही, यमाई फाउंडेशन असेल, देवराई फाउंडेशन असेल, यांनी मागच्या 2 वर्षापासून हा उपक्रम करतायत आणि मागच्या वर्षी लावलेली झाडं अद्यापही चांगल्या पद्धतीने जिवंतच नसून चांगली वाढत आहेत। हे पाहून असं वाटतं की या गावाचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे, जेणेकरून जे स्वप्न आपलं आहे की महाराष्ट्राचा भूभाग 33% आपला वृक्षाच्छादित करायचा आहे, ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल। आणि यमाई देवीच्या दर्शनाला येणारी मंडळी तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांचा प्रवास हा अतिशय सावलीमध्ये आणि एकदम आरामदायी होणार आहे। त्यामुळे यमाईच्या आशीर्वादाशिवाय सोबतच त्यांना तुम्हालाही त्याचे आशीर्वाद मिळणार आहे। त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। थँक्यू। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाठार स्टेशनमधले सगळे गावकरी उपस्थित आहेत। सयाजी शिंदे सर आहेत, कलेक्टर सर आहेत आणि हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम वाठारच्या ग्रामस्थांनी हाती घेतलेला आहे। या गावाला बोडखं वाठार असं म्हटलं जायचं आधी, त्याला हिरवेगार वाठार करण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याचं विशेष कौतुक केलं पाहिजे। आणि म्हणूनच वन विभागाने त्यांना सपोर्ट जो काही लागणार आहे तो करायचं ठरवलं आणि सह्याद्री देवराईंनी विशेष म्हणजे प्रेरणा दिली सयाजी शिंदे सरांनी, त्यामुळे हे काम आज उभं राहिलेलं आहे आणि हे पुढे वाढतच जाणार आहे। एक टेकडी झाली, आता पुढच्या वर्षी दुसरी टेकडी घेतली जाणार आहे आणि त्याच्यात वन विभाग जे काही आवश्यक सहकार्य आहे ते निश्चितपणे करेल। सर्व वाठार स्टेशनच्या ग्रामस्थांना, यमाई फाउंडेशनच्या सगळ्या सभासदांना मी शुभेच्छा देतो। याला हिरवा वाठार म्हणून डिक्लेअर करा।